सकाळ सकाळ प्रणवचा आणि माझा प्लॅन ठरतो की आपण तुळजापूरला जाऊयात. मग रिक्षा पकडला आणि बस स्टँडला आलो होतो. बस स्टँडला आल्यावर बस यायला वेळ होता म्हणून तोपर्यंत बस स्टँडच्या कॅन्टीन मध्ये जाऊन चहा प्याला. मग बस आल्यावर पाण्याची बॉटली घेतली, 420 रुपयाचं तिकीट काढलं आणि आम्ही निघालो होतो तुळजापूरकडे. बस निघाली की प्रणवला मला झोप आली, कारण की आम्ही पहाटेच निघालो होतो आणि सरमकुंडी फाट्यावरती बस पोहोचल्यानंतर नाश्ता करण्यासाठी थांबली. आम्ही मिसळ पावचा नाश्ता केला आणि आम्ही पोहोचलो होतो तुळजापूरला. बस स्टँड पासून देवीचं मंदिर जवळ होतं म्हणून आम्ही पायी गेलो होतो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर बघतो तर गर्दी कमी होती म्हणून आम्ही डायरेक्ट दर्शनाच्या बारीला लागतो होतो. 2 घंटेनंतर आमचं दर्शन झालं. दर्शन करून बाहेर आल्या सगळ्यात पहिले आम्ही थंडगार लिंबू सरबत केलं, कारण की खूप गरमी होती. कसं वाटलं? तर आम्ही निघालो होतो जेवण करण्यासाठी. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही येरमाळ्याची बस पकडली आणि येरमाळ्यामध्ये पोहोचल्यावर प्रायव्हेट रिक्षा केला. येडायच्या मंदिरात बी गेलो होतो. रांगेमध्ये लागून दर्शन घेतलं आणि परत आम्ही